समस्या तुम्ही जनता दरबारामध्ये आला होता साहेब? माझं नाव गणेश सकाराम शिंदे आहे. आम्ही दिव्यांग सामाजिक संस्थे ठाणेतर्फे आम्ही आलोय सर्वे. आम्हाला घराची लय समस्या आहे. आम्हाला घर भेटत नाहीये, धंदे होत नाहीये, मुलं बाळ छोटी आहे. त्यामुळं आमची इतकी समस्या आहे की आम्ही घर भाडं भरू शकत नाही, खाऊ शकत नाही. जगायचं कसं आणि राहायचं कसं आणि घर भाडं भरायचं कसं आणि पुढचं आयुष्य कसं जायचं, आमच्या पोरांना कसं सांभाळायचं, घर नाही तर आम्ही कुठं राहायचं? काय आश्वासन दिलं साहेबांनी सांगितले 1 महिन्यात पुन्हा दरबार होईल तेव्हा बघू. पण लवकरात लवकर आम्हाला घर भेटलं. घरची आम्हाला खूप आवश्यकता आहे आणि धंद्या पाण्यासाठी बी खूप आवश्यकता आहे. पण घर तर लवकरात लवकर भेटणं सर्वात महत्वाचं घर आहे. याशिवाय आम्ही जगू शकत नाही अशी कंडिशन आली आता. काका तुम्ही आज आलेले आहे, इथे जनता दरबार आहे गणेश नायकांचा, त्यांना भेटले, काय बोलले तुम्ही? आम्हाला आम्ही घरासाठी भाडं भरणं होत नाही, आम्हाला घराचं घर नाही राहिलं आम्हाला, आणि त्यासाठी आम्ही जनता दरबार मध्ये आपलं साहेबाकडे आलो. तर साहेबांनी सांगितलं 15 दिवसात तुम्हाला सांगतो, बघतो मी काय त्याच्यावर काढतो असं बोलले. तुम्ही 15 दिवसांनी या अजून. तर आम्हाला निवेदन दिले का? निवेदन दिले. तर घराची मोठी आम्हाला पंचायत पडली, घरात नाही राहिलं तर काय करायचं, आणि भाडं भरणं होत नाही. भाडं वाढत चाललंय, आम्हाला भाडं भरणं होत नाही. राहायची पंचायत झाली, नोकरी नाही. बबन नामदेव राऊत. थोडं ह्या साईडला आलात तर बरोबर. थोडी विनंती आपल्याला प्लीज. चालू आहे वो मैं करूंगा, उसका टेंशन। जनता दरबार है, आप यहाँ पर आए, आपकी क्या समस्या थी और वो मतलब सॉल्व हुई है क्या? मेरा बोले तो एक्सीडेंट हुआ रिक्शा से, मेरा दोनों पैर टूट गया, दोनों पैर में रॉड डाले गए, मैं खाली हूँ, कुछ काम पे नहीं। इसके लिए सर से मैंने बोला हूँ कुछ तो मेरे को धंधा पाने के लिए, कुछ एक अंदा भाजी पाला बोलो या कांदा बटाटा बोलो, कुछ भी बेचने के लिए मुझे कुछ न कुछ जगह दीजिए। अब तो मैं कुछ कर नहीं सकता हूँ। मेरी औरत बर्तन बांटने के काम पे जाती है, उस पे मेरा चलता है, मेरे को देखने वाला कोई नहीं है। और वो जो गाड़ी के हफ्ते रुके उसका भी बोला, मैंने पहला हफ्ते भर चुका हूँ उसके 1 लाख से ज्यादा, जब गाड़ी चलाता था भरा हूँ, लेकिन अभी मेरे से भरने को नहीं हो रहा है। वो बैंक वालों को बोला, बैंक वालों ने थोड़ा मुझे वो कर्जा माफ कर देना, ऐसा सर से मैंने बोला हूँ। सर बोले हो जाएगा। आप कब से मतलब गणेश नाइक जी से कब मिले थे और कब से प्रॉब्लम चालू है? 2-4 साल से तो मैं घर में ही हूँ ना, 7 से 4 साल से मिला ही नहीं। इसके पहले बहुत बार मिल चुका हूँ, लेकिन 4 साल से मैं तो नहीं अभी मिला। उन्होंने क्या बताया? अभी उन्होंने बोले ना हो जाएगा, आपका तो जाओ हो जाएगा काम। क्या करके देंगे? वो जो भी गाड़ी का है बैंक वाले को समझा देंगे, बैंक वाले को बोल देंगे भाई कि ये आदमी को परेशान मत करो। कब से आपका ये प्रॉब्लम? 4 साल हो गया, 2020 से प्रॉब्लम है। 2020 से प्रॉब्लम है, वही ऐसा कैसा तो चल रहा है। क्या कहेंगे, मतलब गणेश नाइक जी ने इतना आपको प्रॉब्लम से बचाया, क्या कहेंगे? क्या कहेंगे, धन्यवाद कहेंगे। वो दाता है आपने, उन्होंने सबका काम किया और अभी तक करते ही आ रहे और करते रहेंगे। ये अपनी गुजारिश है उनसे कि आपने तो उतना ख्याल दो, बस हो जाएगा। नाम आपका? शफीक देशमुख है नाम मेरा। एक मिनट।